Hello students, now today we are going to study the third term, that is capital. Now capital is a amount invested by the proprietor or the owner in a business enterprise in terms of money or assets. The capital is a liability for a business towards the owner. Capital is also called owner's equity or net worth or net asset. Next line it is capital is equal to total assets minus liabilities. Minus liabilities are the external liabilities. Now these words are just confusing to you because you all are listening to it first time. Now you all have heard capital many a time, but this capital is not that capital of any state or any this country. This capital means it is related to money. When any person want to start his business, he needs money to start the business. Now from where this money comes? The money he brings, the owner brings the money in the business. As I told you yesterday, the owner, whenever you in accounts, always we have to remember that person who is starting the business and business are two separate entities. We have to recognize business as a separate person and the owner as a separate person. So whenever any person gives anything to the business is liable to pay that person back. सो हांगा आमी जेन्ना अकाउंट बिजनसा बद्दल चिंतता वा अकाउंटिंगा बद्दल चिंतता आमी चिंतूंक जाय सदींच बिजनसाचें. आमकां बिजनसाक पयशे कोणी दिले? पयशे दिले त्या पर्सनाक, तेका दॅट पर्सन वी से द ओनर. That person who invests that money in the business is called as capital. So capital is nothing but the amount invested by the owner in the business. It can be in the form of money or in form of assets. Now what is asset we are going to study next. So याचो अर्थ पयलीं समजून घ्या. कॅपिटल आमी पयशाच्या फॉर्मान हाडूंक शकता. हो कॅपिटल आमी सपोज म्हाजे कडेन म्हाजी प्रॉपर्टी आसा, म्हाजी जागो आसा, म्हाजी बिल्डींग आसा, ते जर हांवें म्हज्या बिजनसान लायलें, इट इज माय पर्सनल थिंग्स वीच आय एम गिवींग टू स्टार्ट द बिजनस. ओके, हांव बिजनसाक म्हाजें लँड दिता, बिजनसाक म्हाजी बिल्डींग दिता, बिजनसाक म्हाजी गाडी दिता. ऑल दीस थिंग्स बिकम्स पार्ट ऑफ अ कॅपिटल. ओके, जेन्ना बिजनस ह्या पयशांसून आपणा खातीर जे विकतें घेतलें न्हू, लायक फॉर एग्जाम्पल सपोज मशिनरी जाय, एक गुड्स प्रोड्यूस करता आनी ताका मशीन जाय, ताका फर्निचर जाय, ही सगळ्यो वस्तू बिजनस जेन्ना विकतें घेता ताका एसेट म्हणटा. आनी जर हे वस्तू हांवें जो ओनर आसा पळय तेणी तर बिजनस चलोवपा खातीर दिलें, ताका आमी कॅपिटल म्हणटा. वी आर नॉट पेयींग मनी फॉर दॅट. ही इज गिवींग टू द बिजनस इज मेकिंग यूज ऑफ दॅट and that is called as capital. So capital is an amount invested by the proprietor or their owner. त्या ओनराक आमी proprietor म्हणटा in a business enterprise in terms of money or assets. जर तेणी पयशे दिले or तेणी आपणाच्यो assets दिले, assets in the form of building, land, आनी कितें कसल्यो वस्तू ज्यो बिजनसाक यूज करपा खातीर तो दिता मनीस, ताका आमी कॅपिटल म्हणटा. ना कॅपिटल जेन्ना बिजनस त्या बिजनसमॅना कडसून ह्यो वस्तू घेता पळय, इट बिकम्स अ लायबिलिटी. आतां वॉट इज दीस लायबिलिटी अगेन वी आर गोईंग टू लर्न आफ्टरवर्ड्स. पूण साद्या शब्दान लायबिलिटी म्हणजे जेन्ना आमी कोणा कडसून उधार घेता आनी ताका पे करपाचें आसता, ताका आमी लायबिलिटी म्हणटा. इट इज जस्ट लायक सपोज आय टेक लोन फ्रॉम अ बँक आनी बँकीक म्हाका तें आतां फारीक करूंक जाय न्हू, सो इट इज अ लायबिलिटी फॉर मी. सो बिजनस हांवें तुमकां सांगलें इज अ सेपरेट एंटिटी एंड द ओनर इज अ सेपरेट एंटिटी. सपोज हांव म्हाजें बिजनस बंद करता न्हू, हांव म्हाजें बिजनस बंद करता तेन्ना त्या मनशान जितलें अमावंट तितून इनवेस्ट केला तो म्हाका ताका रिटर्न परत दिवंक जाय. सो तो कॅपिटल हांवें तेजे कडसून घेतला, तें म्हाजें लायबिलिटी. सो बिजनसान त्या ओनरा कडसून पयशे घेतल्या ती बिजनसाची लायबिलिटी. सो कॅपिटल इज अ लायबिलिटी ऑफ अ बिजनस टुवर्ड्स द ओनर. This point is clear? Always remember, capital is the amount invested by the owner in the business and it may be in terms of money or assets. So it is considered as a liability of a business towards the owner.
कॅपिटल इज ऑल्सो कॉल्ड एज ओनर्स इक्विटी ऑर नेट वर्थ. ते कॅपिटल आमी जो शब्द यूज करता न्हू, तुजी नेट वर्थ कितले रे म्हणून विचारता थोडे जाणां. कॅपिटल म्हणजे खंयच्या कंपनीक बी विचारता वॉट इज युअर नेट वर्थ. नेट वर्थ म्हणजे कितें, तूं तुजें कॅपिटल विचारता. देन ओनर्स इक्विटी विचारता. ओनर्स इक्विटी मिन्स ऑल्सो कॅपिटल. व्हडल्यो कंपनी आसता न्हू, ते कंपनीनी लोक शेअर्स म्हणून वर्ड आयकला आसतले तुमी. शेअर्स इशू करता आनी पयशे कलेक्ट करता लोकां कडसून. सो वेन एवर वी कलेक्ट मनी थ्रू इशू ऑफ शेअर्स, इट इज कॉल्ड एज ओनर्स इक्विटी. दॅट इज ऑल्सो अ कॅपिटल. ओके, सो कॅपिटल कॅल्क्युलेट करपाचो फॉर्म्युला आसा. वी आर गोइंग टू यूज दीस आफ्टरवर्ड्स. कॅपिटल इज इक्वल टू टोटल एसेट्स मायनस युअर लायबिलिटीज, एक्सटर्नल लायबिलिटीज. सो जेन्ना म्हाजें कॅपिटल म्हाका फायंड आवट करूंक जाय, तुका टोटल एसेट्स दिल्यो आनी लायबिलिटी दिल्यो, इंटरनल आनी एक्सटर्नल लायबिलिटी वळखूंक कळोंक जाय, ती आमी आतां शिकतलीं. ओके, सो नेक्स्ट पॉयंट, कॅपिटल इज क्लासिफायड इंटू फिक्स्ड कॅपिटल अँड वर्किंग कॅपिटल. वेन आय से दिस capital can be of two types, fixed capital and working capital. Now first we'll see fixed capital. Fixed capital is the amount invested in purchase of fixed assets, like amount spent on purchase of machinery, land, building, furniture, etc. So whenever I say fixed capital म्हणजे जे कॅपिटल आमी इन्वेस्ट करून खूब वर्सां तेजे कांय चेंजीस जायना, ताका आमी फिक्स म्हणटा. लायक फॉर एग्जाम्पल द मनी वीच आय हॅव इन्वेस्टेड, इफ आय बाय एसेट्स फ्रॉम दॅट, लायक मशिनरी घेतली, बिल्डींग परचेज केली, लँड परचेज केलें, फर्निचर परचेज केलें, हो अमावंट जो हांव हे परचेज करपाक जो स्पेंड करता पळय, बिल्डींग बांदता ती आमी रोखडीच कितें मोडिना न्हू, खूब वर्सां खातीर यूज जाता. सो त्या खातीर आमी फिक्स म्हणटा. आनी वर्कींग कॅपिटल म्हणजे कितें, जें कॅपिटल आमी डे टू डे बिजनस चलोवपा खातीर यूज करता पळय, ताका आमी वर्कींग कॅपिटल म्हणटा. लायक फॉर एग्जाम्पल पेमेंट ऑफ सॅलरी, परचेज ऑफ रॉ मटिरियल, पेमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी बील. सो वर्कींग कॅपिटल इज करंट एसेट्स मायनस करंट लायबिलिटीज. नाव हियर वर्कींग म्हणजे सपोज म्हाजे बिजनस चलोवपा खातीर जे हांव पयशे यूज करता, लायक एवरी मंथ म्हाका सॅलरी फारीक करूंक जाय, एवरी मंथ म्हाका इलेक्ट्रिसिटी बील फारीक करूंक जाय, एवरी मंथ म्हाका टॅलिफोन वा म्हजें रिचार्ज आहा तेजें फारीक करूंक जाय, आनी खूब स्टेशनरी हाडूंक जाय, असले बारीक बारीक एक्सपेंडिचर. मागीर सपोज हांव कितें गुड्स प्रोड्यूस करता जाल्यार म्हाका रॉ मटिरियल जाय, तें परत परत हाडचें पडटा. म्हाका गाडये खातीर डिजल जाय, पेट्रोल जाय. सो असले एक्सपेन्सीस ज्यो आमी इनकर करता ताका आमी वर्कींग कॅपिटल म्हणटा. आनी ज्यो एक्सपेन्सीस आमी लॉंग टर्म एसेडा खातीर स्पेंड करता ताका आमी फिक्स कॅपिटल म्हणटा. गॉट द डिफरन्स? सो जेन्ना हांव लँड परचेज करतलें, लँड इज माय लॉंग टर्म एसेट, म्हणजे इट इज बॉट फॉर मी एंड इट वील बी वीथ मी टील आय सेल इट. ओके, पूण सॅलरी म्हाका म्हयन्याच्या म्हयन्याक फारीक करची पडटा. सो डिफरन्स तुमकां अंडरस्टँड जावंक जाय. जर हांवें लॉंग टर्म एसेडा खातीर परचेज केलें नाल्यार स्पेंड केलें नाल्यार ताका फिक्स कॅपिटल, आनी डे टू डे मंथली एक्सपेन्सीस आसता ताका वर्कींग कॅपिटल म्हणटा. देन वी सी नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म इज युअर एसेट. जे आतां एसेट म्हणटा न्हू, सो एसेट्स म्हणजे कितें? Assets refers to the properties or things owned by the business owner or business concern. Asset refers to the properties or things owned by business concern. हांगा ओनराचे एसेट ते बिजनसाचे एसेट न्हू, ते बिजनसाचे एसेट आसूंक जाय. बिजनसाक हांवें कॅपिटल दिलें, त्या पयशांसून कॅपिटलांसून ते बिजनस आपणाक जाय त्यो वस्तू ज्यो इकत्यो घेता त्या वस्तूंक आमी एसेट म्हणटा. लायक फॉर एग्जाम्पल सपोज म्हाका हांव गाडयो मॅन्युफॅक्चर करता. आतां गाडयो मॅन्युफॅक्चर करतना म्हाका कितें कितें लागतलें? मशिनरी जाय. मशिनरी गाडयो त्यो डिजायन केल्ल्यो गाडयो म्हाका प्रोड्यूस करपाक मशिनरी जाय. मागीर आनी कितें लागता? दुसरे स्पेर पार्ट्स लागता. सो गाडी करतना म्हाका तें मशिनरी जाय, ती मशिनरी म्हाजें एसेट. गाडी म्हाजें एसेट न्हू, गाडी म्हाजें गुड्स. जेन्ना ती गाडी रेडी जातली आनी हांव विकतलें, सो त्या गाडी म्हाजी गुड्स जाता.
पूण एक लोकल मनशाक जर हांव जर एक गाडी घेत न्हू विकती म्हाज्या खातीर म्हाजे एसेट ते कळ्ळें न्हू. पूण बिजनसाक ते कितें जाता ते गुड्स जाता. पूण ते गुड्स प्रोड्यूस करपाक जी मशिनरी यूज करता पळय, जी शेड यूज करता, जी लँड यूज करता, जी बिल्डींग यूज करता, जो स्टाफ तेजें काम करता, ते सगळे एसेट ऑफ द बिजनस. सो म्हाजें सिंपल म्हाज्या घरान म्हाजें एसेट कितें जातलें सांग, म्हाजें घर, म्हाजो जागो, म्हाजी कार, म्हाजी टीवी, हे सगळे म्हाज्या खातीर म्हाका एसेट. पूण जर हांव घरा रावन तर एक धाकटें कितें प्रोड्यूस करता, लायक फॉर एग्जाम्पल हे दिसांनी कसलें बिजनस फास्ट फुडाची आतां ट्रेंड आसा न्हू. सो फास्ट फूड जें हांव तयार करपाक म्हाका जे वस्तू जाय, सिलिंडर, गॅस सिलिंडर, मागीर व्हडले युटेन्सील्स जाय, ते म्हाजे एसेट. पूण फास्ट फूड जें विकता तें म्हाजे गुड्स. तशेंच हांवें व्हडले बिजनसीचे आतां कारींचें एग्जाम्पल घेतलें पळय, ऑटोमोबायल. त्यो ऑटोमोबायल ज्यो कार प्रोड्यूस जावन विकता त्यो गुड्स, आनी जे प्रोड्यूस करपाक ज्यो वस्तू, लायक फॉर एग्जाम्पल मशिनरी आमी यूज करता, मागीर जागो, ते शेड जाय, मागीर ते पार्किंग एरिया, गोडावन, ऑल दीस आर एसेट्स ऑफ द बिजनस. होप यू अंडरस्टूड दीस. सो एसेट्स आर sources which benefits the future. Assets refers to the properties or things owned by business concern. Assets are sources which benefits the future. म्हणजे कितें, हे म्हाजें आतां म्हटलें तें सपोज हांवें मशिनरी हाडली, तेचेरसून मशिनरीसून हांव जेन्ना प्रोड्यूस करतलें आनी मागीर तें म्हाका विकून तेचेर म्हाका प्रॉफीट जातलें. सो इट बेनिफिट्स माय, तेचे जे एसेट्स हाडल्या न्हू तेचे बेनिफिट्स म्हाका फ्युचरान आसा, ताका आमी एसेट्स म्हणटा. लायक फॉर एग्जाम्पल लँड, बिल्डींग, मशिनरी, स्टॉक ऑफ गुड्स, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल, ही वर्ड्स तुमकां आतां आमी फुडें शिकयतले. सो ऑल दीस आर माय एसेट्स, ज्याच्या खातीर म्हाका बेनिफीट जातले, ती म्हजी एसेट्स. सो एसेट्स आर बेनिफिट्स. ओके. सो एसेट्स आर क्लासिफायड इंटू नॉन करंट एसेट्स. दॅट नॉन करंट एसेट्स म्हणजेच फिक्स एसेट्स, आनी करंट एसेट्स म्हणजे ती फिक्स एसेट्स न्हू. नॉन करंट एसेट्स आनी करंट एसेट्स, दीज वर्ड्स यू हॅव टू अंडरस्टँड एंड रिमेंबर. एसेट्स आसता, नॉन करंट एसेट्स आसता, आनी करंट एसेट आसता. आतां नॉन करंट एसेट्स म्हणजे कितें? नॉन करंट एसेट्स ऑर फिक्स एसेट्स आर दोज एसेट्स which are intended to remain in business for a long period of time. For example, land, building, furniture, computer, etc. ओके. जे एसेट्स खूब वर्सां खातीर हांव यूज करूंक शकता तांकां लॉंग टर्म एसेट्स म्हणटा, नाजाल्यार नॉन करंट एसेट्स म्हणटा. करंट म्हणजे जें घडटलें, आतां घडटा, प्रेजेंट. सो हांगा हें नॉन करंट. इट इज नॉट फॉर प्रेजेंट, इट इज फॉर फ्युचर, इट इज फॉर लॉंग टर्म. अंडरस्टूड. जी एसेट म्हाजी खूब वर्सां खातीर हांव यूज करूंक शकता तांकां नॉन करंट एसेट्स म्हणटा. आनी जी एसेट्स हांव म्हणजे जी एसेट्स हांव विदीन द इयर यूज करून विदीन द इयर तितून चेंजीस जाता ताका करंट म्हणटात. दीस वील आय एक्सप्लेन आफ्टरवर्ड्स. जस्ट यू फर्स्ट अंडरस्टँड द मिनींग ऑफ द फर्स्ट वन. Non-current means which are there fixed in your business or remains in the business for a longer period of time. आता ही फिक्स एसेट्स or ही नॉन करंट एसेट्स आसा पळय, तितून फर्स्ट येता फिक्स एसेट. नॉन करंट एसेटान फर्स्ट ए आसा पॉयंट पळय, त्याच्या अंडर अगेन परत आनीक 2 पॉयंट आसा. नॉन करंट एसेट्सान फिक्स आसता, फिक्स्डान परत आनीक डिवायड जाला टेंजिबल एसेट आनी intangible. Okay. So tangible assets, and I say tangible assets, tangible assets are those assets which have physical existence, and which can be seen and touched. Like for example furniture, land, building, machinery. याचो अर्थ असो की जी एसेट हांवें परचेज केली आनी हांवें ती म्हाका ती म्हज्या दोळ्यांनी दिसता. फर्निचर म्हणजे टेबल आसा, खुर्च्यो आसा, बिल्डींग आसा, लँड आसा, हे सगळे दोळ्यांनी दिसता आनी हांव ताका टच करूंक शकता. फिजिकल एक्जिस्टन्स आसता, ताका वर्ड आमी यूज करता टेंजिबल एसेट्स. एसेट्सानूच म्हटल्यार परत आसा नॉन करंट आनी करंट. नॉन करंटान परत आसा फिक्स
फिक्स आसा आनी फिक्सान ती आसा खंयची सांग हीच फिक्स एसेट्स ऑर नॉन करंट एसेट्स दोन भशेन डिवायड जाल्या टँजिबल आनी इनटँजिबल सो टँजिबल म्हणजे ती एसेट ज्यो आमी लॉंग टर्मा खातीर यूज करता पण वीच कॅन सी एंड टच द नेक्स्ट वन इज intangible assets. Now, intangible assets are those assets which cannot be which do not have a physical existence, but have a money value, but they cannot be seen and touched. आता हे शिकपा खातीर हेचो आयडिया तुमकां कळपा खातीर मातशें तुमकां जनरल नॉलेज आसल्यार हेचो मिनींग तुमकां फास्ट अंडरस्टँड जातलो. आतां इनटँजिबल म्हणजे ती म्हाजी एसेट्स पूण तरी पूण म्हाका ती दिसना तेज्या खातीर म्हाका प्रॉफीट जाता तेज्या खातीर हांव बिजनस म्हाजे चलयता आय अर्न प्रॉफीट बिकॉज ऑफ दॅट बट आय कॅनॉट सी एंड टच आय कॅनॉट म्हणजे हांव हातीन धरून हे म्हाजे एसेट तुका घे म्हणून दिवंक शकना पूण ते एसेट म्हाजे जाल्यार तूं एग्जाम्पल वाचल्यार तुमकां कळटली गुडवील म्हणून आसा पेटंट रायट म्हणून आसा कंप्युटर सॉफ्टवॅर ट्रेड ब्रँड कॉपीरायट्स एक्सेट्रा. आतां एक गुडवील समजपाक तुमकां आय विल एक्सप्लेन इट आफ्टरवर्ड्स. पेटंट रायट आतां पेटंट रायट म्हणजे टू गीव युअर सिंपल एग्जाम्पल जेन्ना कसलें इन्वेंशन फर्स्ट टायम जाता आनी तें इन्वेंट करून जो प्रॉडक्ट जाता पळय सपोज आमचे इंडियेन कितें प्रोड्यूस केलें आनी तें खंयसरूच खंयच्याच कंट्रीन प्रोड्यूस करूंक ना नाल्यार तो प्रोड्यूस केल्लो आयटम कसो करता हेचो मेथड फक्त आमचे इंडियेचे कोण करता तेकाच खबर आसा आनी तो प्रोसिजर कितें करता आमी तो प्रोसिजर जेन्ना हे प्रॉडक्ट हांव सगळ्या कंट्रीन जर प्रोड्यूस करूंक सोदता नाल्यार कितें जातलें नाल्यार हो जो प्रोसिजर आहा तो दुसऱ्यांक दिवचो पडटलो न्हू तांकां तेची आयडिया मेळटली सो त्या प्रोड्युसराक तो जो इन्वेंट केला पळय ताका त्या इन्वेंशना खातीरूच पयशे मेळटले इट बिकम्स अ पॅटर्न रायट ऑन दॅट प्रॉडक्ट ही कॅन सेल दॅट प्रोसिजर ही कॅन सेल दॅट कशें करप हो मेथड फक्त ताका खबर आहा तो मेथड विकपाकूच ताका पयशे मेळटा तो मेथड विकपा खातीर मेथड आय कॅनॉट गीव इन हँड आय हॅव टू जस्ट टेल दॅट दीस इज अ मेथड कळ्ळें न्हू ताका आमी पॅटर्न रायट म्हणटा. मागीर कंप्युटर सॉफ्टवॅर कंप्युटर तुमकां दिसता तो म्हाजे एसेट पूण कंप्युटराचें सॉफ्टवॅर जें चलयता कंप्युटर बेश्टोच आहलो म्हणून जायना तें चलोवपाक सॉफ्टवॅर जाय न्हू आनी तें सॉफ्टवॅर कोण तरी तयार करता मायक्रोसॉफ्ट आसा मागीर आनी दुसरे सॉफ्टवॅर कंपनी आहा त्यो प्रोड्यूस करून म्हणजे तेचे सॉफ्टवॅराचेर चित्ता आनी कितें न्यू डिस्कवरी करता पळय त्यो विकपा खातीरूच तांकां पयशे मेळटा सो इट बिकम्स अ एसेट ऑफ दॅट पर्सन बट इट इज इनटँजिबल हांव सॉफ्टवॅर तो भितर डावनलोड करता आनी यूज करता पूण तो म्हाका दिसना अंडरस्टूड. मागीर ट्रेडमार्क आसा ट्रेडमार्क ब्रँड कॉपीरायट म्हणजे कितें एक कितें आतां तुमी व्हडले ब्रँडेड ज्यो वस्तू यूज करतात पळय आदिदास मागीर पुमा हे सगळे ब्रँड्स पळोवन तुमी कपडे घेता ब्रँड्स पळोवन तुमी शूज घेता ब्रँड्स पळोवन तुमी एकदां म्हाका डॉमिनोज जाय पिझ्झा सेम पूण डॉमिनोज जाय म्हणटा ही ब्रँड नेम ह्या ब्रँडा खातीर त्यो बिजनस चलता जर म्हाका तें बिजनस सपोज हांव सोडून वयता आनी म्हाजें ब्रँड नेम तुमकां हांव विकूंक जाय जाल्यार त्या ब्रँड नेमाकूच म्हाका पयशे मेळटले. सो कॉपीरायट म्हणजे एक बूक वाचलो एक ऑथर बूक बरयता ते बुकाचेर स्टोरी तो एक फिल्म प्रोड्युसर पिक्चर काडटा सो तेचेर म्हाका पयशे मेळटा ते बूक कॉपीरायट तेचे म्हाका त्या ऑथराकूच रायट आसा ही इज अ प्रोड्युसर ही इज अ रायटर ऑफ दॅट स्टोरी सो हांकां ह्यो ज्यो वस्तू आसा ज्या खातीर म्हाका फायदो जाता ह्यो ज्यो म्हाज्यो वस्तू आहा त्यो म्हाजे एसेट्स जाता पूण त्यो म्हाका दिसना तांकां आमी इनटँजिबल एसेट म्हणटा. अंडरस्टूड. आतां गुडवील समजोवपाक तुमकां सामकें मातशें हें जातलें गुडवील म्हणजे कांय न्हू गुडवील म्हणजे एका खंयच्या बिजनसाचें रेप्युटेशन जर तुजें बरें रेप्युटेशन आसा न्हू तुका कस्टमर चड येता पळय कस्टमर चड येता आनी त्या नांवा बिजनसाच्या नांवा खातीरूच तुका पयस बसून आसल्यार तूं थंयसर मुद्दम वयता आनी ते प्रॉडक्ट थंयसर विकते घेता सो गुडवील इज नथींग बट अ रेप्युटेशन ऑफ अ बिजनस. आतां हांव म्हटलें सपोज म्हाजें बिजनस आहा आनी बरें रेप्युटेशन आहा हांव सोडून वयता नाल्यार घे म्हाजें रेप्युटेशन म्हणून तुज्या हातीन काडून दिवचें ना पूण तूं येयलो आनी तें बिजनस विकतें घेतलें आनी नाल्यार कितें जातलें तें ऑलरेडी नांव त्या मनशान क्रिएट केलां रेप्युटेशन क्रिएट केलां ह्या खातीर तुजें बिजनस बरें चलतलें कित्याक तुका परत स्टार्ट करपाची गरज ना त्याच जाग्यार आनीक दुसरो मनीस जो न्यू बिजनस स्टार्ट करता
ताका त्रास जातले, ताका लोकांक पर्यंत पावपाक एडवर्टायज करचो पडटलो, ताका आपणाच्या प्रॉडक्टा बद्दल लोकांक सांगचें पडटलें, लोकांक मुद्दम फोर्सान आफोवचें पडटलो. पूण तुका ना, तुका ऑलरेडी गूडवील आसा, तुका ऑलरेडी रेपुटेशन आसा, सो यू वील गेट बेनिफीट ऑफ दॅट. सो दीस आर कॉल्ड एज इंटेंजिबल्स. सो अशें चिंतूं नाका की एसेट आसल्यारूच सगळीं बेनिफीट्स जाता आनी एसेट तर ना म्हणल्यार म्हजे कडेन कांय ना. पूण तूं तुजें एसेट ओन क्रिएट करूंक शकता बाय युअर गूडवील, बाय युअर रेपुटेशन, by making some inventions. Okay, thank you.